रसिक मित्र हो, नमस्कार. मी अमित कुमार शेलार आपणासमोर ॲडव्होकेट कृष्णा पाटील यांची कथा सोन्याचा हिशोब आपणासमोर अभिवाचन करीत आहे. तर ऐकूया ॲडव्होकेट कृष्णा पाटील सरांची कथा सोन्याचा हिशेब. दिवस उगवायला ते घराबाहेर पडणार होते. तसं कालच ठरलं होतं, परंतु सकाळचे 9-9:30 झाले तरी काही हालचाल नव्हती. बाहेर रखरखीत ऊन पडलं होतं. खरं म्हणजे बंटी शेठचा घरातनं पाय निघत नव्हता. न राहून ड्रायव्हरने 2 वेळा हॉर्न वाजवला. दारात गाडी येऊन बराच वेळ झाला होता, तरीही बंटी शेठ घरातून हलत नव्हते. रंगू पुढे झाली आणि झटक्यानं म्हणाली, कोर्ट बंद झाल्यावर वकिलांच्याकडे जायचं आहे का? अहो 8 दिवस झालं चाललंय. आज जाऊ, उद्या जाऊ, आज तरी जायचं आहे का नाही? बंटी शेठ पटकन उठले. त्यांनी पान खायची पिशवी बरोबर घेतली. चपचपीत तेल लावलेल्या केसावर कसा तरी कंगवा फिरवला. अंगणात उशीर उभा असलेल्या पांढऱ्या शुभ्र 4-चाकी गाडीत जाऊन ते गुपचूप बसले. रंगूनं दरवाजाला कुलूप घातलं आणि गेट बंद करून तीही गाडीत बसली. घरापासून 25 किलोमीटरवर वकिलांचं ऑफिस होतं. काळाकुट्ट डांबरी रस्ता, सरळ सोट होता. रस्त्याला वाकडं वळण नव्हतं. गाडीने बऱ्यापैकी वेग घेतला होता. तसं तर तावडे वकील लांबूनच पाहुणेच होते. त्यांच्या कानावर काही गोष्टी अगोदरच घातल्या होत्या, परंतु ते म्हणत होते, प्रत्यक्ष भेटायला या, आपण अगोदर कागदपत्रे पाहू, मग पुढचा निर्णय घेऊ. बघता बघता 5-6 वर्षच गेली. आज जाऊ, उद्या जाऊ असं करत आज योग आला होता. आजसुद्धा वाटत होतं की भाऊ आणि वडिलांना शेवटचं एकदा विचारावं, नाहीतर कोर्टाचे हेलपाटे खावा असं म्हणावं. पण रंगूचं ऐकलंच नाही. पुन्हा वाटलं, कधीतरी एकदा केस करावीच लागणार आहे. जाऊया तर जाऊया. आता कोर्ट कचेरी करायला सगळा वेळच वेळ आहे. दुकानाकडे दोन्ही मुले चांगली मार्गस्थ झाली आहेत. 2 दुकानं, 2 ज्वेलऱ्या, सगळं व्यवस्थित चालू आहे. आता गावाकडे राहून केस खेळावी लागली तरी खेळायची. अहो, तावडे साहेबांना फोन तर लावा, त्यांची वेळ मागून घ्या, नाहीतर ते कुठंतरी जातील अचानक. रंगूच्या आवाजानं बंटी शेठ भानावर आले. त्याने घड्याळाकडे पाहिलं. नंतर तावडे वकिलांना फोन लावला. 2 मिनटं फोनवर बोलले. फोन बंद करून ड्रायव्हरला म्हणाले, शिस्तीत जाऊ दे, दुपारी 1 वाजेपर्यंत ते कुठंतरी जाणार नाहीत. दुपारचा वेळ होता. कोर्टाच्या ऑफिसमध्ये तावडेसाहेब कागदपत्र चाळत बसले होते. तेवढ्यात दार वाजलं म्हणून त्यांनी वर पाहिलं. एक जोडपं आत येत होतं. अंगावर उंची कपडी होती. श्रीमंत घराण्यातील वाटत होते, परंतु चेहऱ्यावर थकवा होता, डोळ्यात अपेक्षा होत्या. मनात कुठंतरी खोलवर साचलेलं दुःख होतं. आत आल्यावर त्यांनी ओळखलं, हे तर मगाशी फोन केलेले बंटी शेठ आणि रंगू काकी आहेत. तावडे साहेबांनी त्यांना बसायला सांगितलं. शेजारच्या टपरीवरून चहा मागवला. चहा भरलेले प्लॅस्टिकचे कप टेबलावर ठेवून पोऱ्या निघून गेला. तावडे साहेब म्हणाले, आता निवांत बोला. कसं आहे, फोनवर जास्त तपशीलवार बोलता येत नाही, कारण कागदपत्र पाहिल्याशिवाय काही सांगता पण येत नाही. बंटी शेटनी पानांची काळी लेदरची बॅग बाजूला ठेवली. चहाचा रिकामा कप जवळच्या कचराकुंडीत टाकला. बोटातल्या अंगठ्या फिरवत फिरवत ते बोलू लागले, आम्ही दोघे भाऊ, एक बहीण आहे. बहिणीचं लग्न झालं आहे. आम्हाला एकूण 4.5 एकर जमीन आहे. वडिलांनी धाकल्या भावाच्या नावावर 4 एकर जमीन केलेली आहे. मला फक्त अर्धा एकर जमीन ठेवलेली आहे. हा माझ्यावर खूप मोठा अन्याय आहे साहेब.
त्याने डोकं खाली घातलं. त्यांच्या आवाजातली तगमग खरी वाटत होती. तावडे साहेबांनी शांतपणे विचारलं, "बरं, तुम्ही काय करता म्हणलात?" ते थोडे अभिमानाने म्हणाले, "मी सोन्या चांदीच्या दुकानात आहे. तंजावरला असतो. खूप मेहनत करून पैसे कमवले. रात्रंदिवस भट्टीपुढं होतो. विश्वासाने ते पैसे मी गावी पाठवले. त्या पैशातूनच शेती उभी राहिली." त्यांची बायको लगेच म्हणाली, "हो सर, त्यांनी रात्रंदिवस काम केले. आम्ही सुख सोडलं पण गावासाठी पैसा दिला. आज त्याची काहीही चीज झालेलं नाही." तावडे साहेबांनी विचारलं, "तिकडे तंजावरला काही केलं आहे का नाही?" ते पुन्हा अभिमानाने सांगू लागले, "सर, परमुलखात जाऊन सुद्धा मी तिथे स्वतःची जागा घेऊन 3 मजली घर बांधलेलं आहे. नागापट्टी नजीकच्या समुद्रकिनारी 100 सेंट जागा घेतली आहे. तिथं नारळाची बाग लावली आहे. 2 मुलांना 2 ज्वेलऱ्या काढून दिलेल्या आहेत. बाकी सगळं ठीक आहे. सोन्याहून पिवळा आहे. दुःख एकच आहे, गावाकडची जमीन मला काहीच मिळालेली नाही. 1,000 नाही, 2,000 नाही साहेब, 1 कोटी रुपये मी शेतीत घातलेले आहेत." तो बोलायला लागला आणि त्यांच्या प्रत्येक शब्दातून जणू वर्षानुवर्षाचा राग आणि वेदना बाहेर पडत होत्या. इतक्या कष्टाचा पैसा गावाकडे दिल्यावर दुःख होणं साहजिकच आहे. शिवाय विश्वासघात झाला ही गोष्ट निराळीच. अशा वेळी माणूस खचून जातो. संपूर्ण कुटुंब दुःखाच्या खाईत लोटलं जातं. या कुटुंबाची अवस्थासुद्धा अशीच झाली होती. त्याच्यावर तावडे साहेब म्हणाले, "अच्छा, तुमच्यावर अन्याय झाला आहे ही गोष्ट खरी आहे. तुम्ही एवढा पैसा शेतीत घातल्यानंतर वाईट वाटणं साहजिकच आहे. परंतु ही गोष्ट बहिणीला तरी माहीत असणारच की. बहीण तुमच्या बाजूने आहे ना?" "नाही, बहीण वडिलांचीच बाजू धरत आहे." "मग आई तर?" "नाही, माझ्या बाजूनं कोणीच नाही. मी मात्र पैसे घालून रिकामा झालो. आता ते सगळेजण स्वार्थीपणाने वागू लागले आहेत. मी आई वडिलावर विश्वास ठेवला त्याचं हे फळ आहे. आमच्या घरात रोज भांडणं सुरू आहेत. आम्हाला अन्न गोड लागत नाही साहेब, काय सांगायचं." बोलता बोलता त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. तावडे साहेबांनी त्यांच्याकडे पाहिलं. दोघांच्याही डोळ्यात पाणी होतं. त्यांची बाजू खरी होती. उमेदीच्या वयातली कमाई अशी वाया गेली तर कोणाला बरं वाटेल. पण ही गोष्ट खरी असली तरी मनात एक शंका डोकावत होती. जर यांनी खरंच इतका पैसा कुटुंबात घातला असेल तर घरच्यांनी त्यांना साथ का दिली नाही? उलट त्यांची बहीण, भाऊ, वडील, आई सगळेच विरोधात कसे काय? तावडे साहेबांनी तो विचार बाजूला सारला आणि पुन्हा कागदपत्रे पाहिले. तावडे साहेब म्हणाले, आता आपणास दिवाणी कोर्टामध्ये दावा दाखल करावा लागेल. त्यासाठी लागणारी आणखी कागदपत्रे मी तुम्हाला सांगतो. तुम्ही ती घेऊन या. लगेच आपण वाटपपत्राचा दावा दाखल करू. तुमच्या वाट्याची जमीन 100% तुम्हाला मिळून जाईल. तुम्ही काही काळजी करू नका हो." अलीकडे वाटणीच्या दाव्यामध्ये कोर्ट जास्त वेळ केस चालू देत नाही. वाटप हे कधीतरी होणारच असते. जमीन वडिलोपार्जित आहे का? "हो आहे साहेब." "सर्व मुले वडिलांचीच आहेत का?" एवढंच पाहिलं जातं. त्यामुळं बऱ्याच वेळेला प्रकरण मध्यस्थीकडे सोपवलं जातं. काही वेळा लोक अदालतमध्ये ठेवले जाते. याही प्रकरणामध्ये असेच झाले असेल. कोर्टाने प्रकरण मध्यस्थीकडे सोपवले. हे प्रकरण भंडारे कोर्टामध्ये वर्ग झाले. भंडारे साहेबांनी दोन्ही पार्टींना बोलावून घेतलं. त्या दिवशी बंटी शेठचं सगळं कुटुंब कोर्टात आलं होतं. आई, वडील, भाऊ आणि लग्न झालेली बहीण. वातावरणात तणाव होता.
प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगळ्या भावना होत्या. राग, नाराजी, दुःख आणि कुठंतरी प्रेमाचाही एक अस्पष्ट अंश दिसत होता. वडील मात्र शांत होते. दुपारी 1 वाजता पुकारणी झाली. सर्वजण कोर्टात उभे राहिले. भंडारे साहेबांनी वडिलांना शांतपणे विचारलं, कायद्यानुसार सर्व मुलांना समान हिस्सा मिळायला हवा. मग एकाला 4 एकर आणि एकाला अर्धा एकर का? तुम्ही त्यांना त्यांच्या हिश्श्याची जमीन देणार असाल तर हे प्रकरण मिटून जाईल. वडील पुढे झाले आणि म्हणाले, साहेब, अजिबात जमणार नाही. मी केलं आहे ते बरोबर आहे. हा कधी गावाकडे आला नाही, काय बापाची विचारपूस केली नाही, भावाला शाळेला पैसे दिले नाहीत, शेतात पैसे घातले नाहीत, आई बहिणीला कधी साधा झंपरसुद्धा, त्याच्यासाठी अर्धा मीटर कापडसुद्धा कधी आणलं नाही. मग मग याला काय हक्क आहे जमीन मागण्याचा? काय याला बरोबरीनं जमीन द्यायची? आईच्या डोळ्यात अश्रू होते, पण ती काही बोलली नाही. एवढ्यात बंटी शेठ पुढे आले आणि ते दोन्ही हात जोडून साहेबांना सांगू लागले, साहेब, हे सर्वजण खोटं बोलत आहेत. मी शेतीमध्ये थोडके नाहीत, 1 कोटी रुपये घातलेले आहेत. हे ऐकून बहीण संतापली. तिचा रागाचा पारा चढला. ती झटकन पुढं झाली आणि म्हणाली, साहेब, एक काम करूया. याने आणि याच्या बायकोने गुलाल उचलून स्वतःच्या पोराच्या माथ्यावर हात ठेवून सांगायचं की दुकानदारीच्या 40 वर्षाच्या कालावधीमध्ये यानं आईला कधी फुटका मणी घातलाय का? का बहिणीला कधी साधी साडी घेतलेली आहे? का भावाला कधी एखादा ड्रेस घेतलाय म्हणून? बापाला कधी विजारीचं कापड घेतलाय का? शेतीत तर एकदा सोडून याने कधीच पैसे घातलेले नाहीत. हां, पण यानं जर गुलाल उचलून सांगितलंय की मी यातलं काहीतरी केलंय, तर साहेब, दाखल्याला दिलेली माझ्या हिश्श्याची राहिलेली सगळी जमीन मी त्याला देते. तिचा आवाज शांत होता, पण शब्द धारदार होते. ते अत्यंत तळमळीने बोलत होते. आई, वडील आणि तिचा शेती करणारा भाऊ यांच्याबद्दल तिचा कळवळा स्पष्टपणे दिसून येत होता. कोर्टात क्षणभर शांतता पसरली. साहेबांनी बंटी शेठला पुढे बोलावले आणि त्याला विचारलं, ही सर्व तुझ्या रक्ताच्या नात्यातली मंडळी आहेत. हे सर्व असं का बोलत आहेत? तू खरंच पैसे घातले आहेस का? बंटी शेठ म्हणाले, साहेब, वडिलांना समोर बोलावून विचारा. 1985 साली विहीर पाडायची होती. मला यानं पैसे मागितल्यानंतर मी यांना 20,000 रुपये दिलेले आहेत. साहेबांनी वडिलांना पुढं बोलावून घेतलं. बाबा, ही गोष्ट खरी आहे का? होय साहेब, आयुष्यात त्यानं एकदाच 20,000 रुपये दिले होते. त्यावेळी आम्ही विहीर पाडणार होतो. आम्ही विहिरीला 1,60,000 रुपये खर्च केला होता. घडीव दगडाची बांधीव विहीर पाडली, कारण पाण्यावरच आमचं जगणं अवलंबून आहे. याच्या मागं लागून कसं तरी यानं 20,000 रुपये दिले. शेवटी आम्ही कर्ज काढलं. कर्जाच्या हप्त्यातलं यानं 1 रुपयासुद्धा कधी दिला नाही. मग आम्ही आपलं मागायचं सोडून दिलं. आम्ही सगळ्यांनी मिळून कष्ट करून ते कर्ज फेडलं साहेब. हो, यानं विहिरीला पैसे दिले होते म्हणून याला अर्धा एकर जमीन आणि विहिरीतली 1 दिवसाची पाळी दिलेली आहे बघा. आम्ही आमचं काही चुकलं का साहेब? मग साहेबांनी पुन्हा बंटी शेठला बोलावून घेतलं आणि म्हणाले, तू केवळ 20,000 रुपये घातले असतील तर त्याचा मोबदला म्हणून ते अर्धा एकर जमीन आणि 1 दिवसाची पाणीपाळी द्यायला तयार आहेत. परंतु तू तर म्हणत होता की मी 1 कोटी रुपये घातलेत.
खरंच तू इतका पैसा कुटुंबासाठी घातलास? होय साहेब, मी खरंच सांगतो. मी 1 कोटी रुपये घातलेले आहेत. मी ज्यावेळी यांना 20,000 रुपये दिले त्यावेळी म्हणजे 1985 साली सोन्याचा भाव होता 3,200 रुपये तोळा. त्यावेळी 3,200 रुपयाला 10 ग्रॅम सोनं येत होतं. मी 20,000 रुपये घातले त्यावेळी म्हणजे 60 ग्रॅम सोनं मोडलं होतं. मी 60 ग्रॅम सोन्याचे 40 वर्षामध्ये किमान 600 ग्रॅम सोनं तरी करू शकलो असतो. आणि आजचा जर दर बघितला तर 600 ग्रॅम सोन्याचे जवळजवळ 93 लाख रुपये म्हणजे 1 कोटीच्या आसपासच पैसे होतात साहेब. इतके पैसे आता मी कसं विसरू साहेब? आणि यांना त्यावेळी मी घातलेल्या 20,000ची काहीच किंमत वाटत नाही. आता तुम्हीच सांगा साहेब. आता बंटी शेठच्या चेहऱ्यावर समाधान होतं. जणू त्यांनी मोठं गणित मांडलं होतं. काहीतरी जिंकल्यासारखे ते वारंवार पाठीमागे पाहत होते. बंटी शेठचा हिशेब ऐकून साहेबांनी डोक्याला हात लावला. हसावं की रडावं हेच त्यांना समजेनासं झालं. कोणाच्या डोक्यात कोणता हिशोब असेल काही सांगता येत नाही. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं आयुष्याची गणितं मांडत असतो. त्या गणिताची आकडेमोड खरी किती खोटी किती हे मात्र आयुष्याच्या अखेरीस समजतं. पण त्यावेळी वेळ निघून गेलेली असते. बरं, ते 20,000 सोडून तू पुन्हा किती वेळा पैसे दिलेस? साहेबांनी बंटी शेठला विचारलं. बंटी शेठकडे उत्तर नव्हतं. त्याची मान खाली होती. त्या क्षणी त्याच्या चेहऱ्यावरचा गर्व गळून पडला होता. गर्वाच्या जागी लज्जा, अपराधीपणा आणि वास्तव उभं राहिलं. साहेब म्हणाले, अरे असाच हिशोब करायचा तर तू दुकानाला जाण्याच्या अगोदर आई वडिलांनी तुझ्यासाठी जेवढा खर्च केला तेवढ्या पैशात आता 10 किलो सोनं आलं असतं. मग तू 10 किलो सोन्याचे पैसे त्यांना देणार आहेस का? बोल ना. असं विचित्र गणित करून आयुष्य सुटत नाही रे बाबा. कायद्यानं तुला ती 1 एकर जमीन मिळेल, परंतु व्यवहाराने वडिलांनी जे काही करून ठेवलं आहे तेच बरोबर आहे. आई वडिलांसाठी दिलेलं कधी मोजायचं नसतं. पण तू तर न देताच मोजतोयस. कायद्यानं जमीन मिळवायला तुला किती वर्ष लागतील काही सांगता येत नाही. तू शांत डोक्याने विचार कर आणि नको तसला हिशोब करून जमीन मिळवण्याच्या फंदात पडू नकोस. या उपर ही तुझी मर्जी. बंटी शेठला आणि रंगूला तोंडात मारल्यासारखं झालं. आपण 1 कोटी रुपये कुटुंबात घातल्याचं बिंग त्यांचं तर उघडं पडलं होतं. त्याची त्यांना शरम वाटली. ते गणित कोणालाच पटलं नाही याची त्यांना लाज वाटली. ते साहेबांना म्हणाले, ठीक आहे साहेब, आपण म्हणताय तर आम्ही केस मागं घेतो. आम्हाला जेवढी जमीन दिली आहे तेवढी पुरेशी आहे. तसे साहेब म्हणाले, मी म्हणतो म्हणून केस मागे घेऊ नका बरं का. मी म्हणतो म्हणून केस मागे घेऊ नका. तुम्ही पती पत्नी प्रामाणिकपणे विचार करा आणि मगच केस मागं घ्या. काय? बंटी शेठ दोन्ही हात जोडून पुन्हा म्हणाले, नाही साहेब, पूर्ण विचार करूनच आम्ही केस मागे घेतोय. त्या दिवशी ते संपूर्ण कुटुंब कोर्टातून बाहेर पडताना सूर्य मावळत होता. बाहेर गार वारा सुटला होता. थोड्याच वेळात अंधार पडणार होता. काही वेळाने बंटी शेठ आणि त्याचे सर्व कुटुंब आपापल्या घरी जाईल. त्यानंतरचा दुसरा दिवस त्यांच्या आयुष्यात कोणते गणित घेऊन उगवेल काय माहीत. हो, दुसरा दिवस त्यांच्या आयुष्यात
कोणते गणित घेऊन उगवेल काय माहीत. लेखक ॲडव्होकेट कृष्णा पाटील, तासगाव. धन्यवाद.